गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर चला आज आपण पाहूया 14 तारखेला मार्केट निफ्टी फिफ्टीचे ॲनालिसिस कशा प्रकारे निफ्टी फिफ्टी फर्स्ट हाफमध्ये मूव देऊ शकते. तर सगळ्यात आधी आपण पाहूया मार्केट जर फ्लॅट ओपन झाले, मार्केट जर ह्या लेवलच्या आसपास ओपन झाले, फ्लॅट ओपन झाले, तर मार्केटने 25,249 ह्या लेवलची जर लिक्विडिटी स्वीप केली, या लेवलवर ओपन होऊन अशी लिक्विडिटी स्वीप केली तर मार्केट इथून डाऊन साईडला येऊ शकते. 25,195ची लिक्विडिटी स्वीप करायला येऊ शकते. तसेच जर मार्केटने ह्या लेवलला ब्रेक केलं, 25,195 ही लेवल जर ब्रेक केली तर मार्केट ह्या लेवलवरून डाऊन येऊन परत 25,151 या लेवलवर येऊ शकते. आणि ह्या लेवलची जर मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली तर इथं मार्केट रिव्हर्स होऊन वर जाऊ शकते. मग मार्केटने इथं रेजिस्टन्स बनवला असेल किंवा इथं रेजिस्टन्स बनवला असेल तर त्या रेजिस्टन्स येऊन परत डाऊन येऊ शकते किंवा हे रेजिस्टन्सवर येऊन असे डाऊन येऊ शकते. हे झाले फ्लॅट ओपनिंगचं गणित. जसं जरी फ्लॅट ओपनिंगला इथं ओपन झालं, मार्केटने हे लिक्विडिटी स्वीप केली. कोणची गॅप फिलिंग एरिया कोणता आहे 25,778 ह्या एरियाची जरी लिक्विडिटी स्वीप केली, डाऊन क्लोजिंग दिली तरी मार्केट ट्राय करू शकते डाऊन साईडला 25,195ची लिक्विडिटी घेण्याचे ट्राय करू शकते मार्केट. तसेच जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल, या लेवलला फ्लॅट ओपन होत असेल आणि ह्या 25,249ला ब्रेक करून वरच्या साईडला क्लोजिंग देत असेल, मार्केट वरच जात असून 25,778ची लिक्विडिटी स्वीप करत असेल तर वेट करा. मार्केटने ह्या एरियात इथे एखादा FVG बनवला असेल, FVG असेल त्या FVGवर मार्केट येऊन मार्केट परत वर जाऊ शकते. वरच्या साईडला 25,330 हा एक रेजिस्टन्स आहे. या एरियातून मार्केट ट्राय करू शकते वर जाणार 25,330 पर्यंत जाऊ शकते. हे झालं फ्लॅट ओपनिंगचे गणित. तर जर मार्केट गॅप ओपन झाले, मार्केट जर या एरियात कुठे पण गॅप ओपन होत असेल आणि जर डायरेक्ट डाऊनला येत असेल, असं नाही आलं पाहिजे. असे लिक्विड म्हणजे झिगझॅग पद्धतीने आलं पाहिजे. डायरेक्ट स्ट्रेट मार्केट जर डाऊन येत असेल तर ही जे कालचं मार्केटची क्लोजिंग आहे 25,232 हा एक मार्केटला सपोर्टचं काम करू शकतं. मार्केट इथून सपोर्ट घेऊन मार्केट वर साईडला जाऊ शकते 25,330च्या आसपास, 25,330च्या आसपास मार्केट वर जाऊ शकते गॅप ओपनिंग झालं तर. पण जर मार्केट गॅप ओपनिंग होतं इथं वर, तिथून जर मार्केट झिगझॅग पद्धतीने ह्या लेवलवर 25,232च्या आसपास येत असेल, 25,232च्या आसपास जर येत असेल तर मार्केटने इथे एक रेजिस्टन्स बनवला असेल किंवा एकच्या आसपास रेजिस्टन्स बनवला असेल, मार्केट इथून वर जाऊन त्या रेजिस्टन्स घेऊन मार्केट डाऊनला येऊ शकतं. 25,195च्या आसपास येऊ शकते. मग इथला रेजिस्टन्स घेऊ पण मार्केट 25,195च्या आसपास येऊ शकते. हे झाले गॅप अपचा विषय. जर मार्केट 100 पॉईंटपेक्षा जास्त गॅप अप ओपन होत असेल, 100 पॉईंटपेक्षा, तर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जर ओपन होत असेल तर मार्केट ट्राय करू शकतं. आणि जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा ओपन झालं ह्या लेवलच्या आसपास इथं जर मार्केट स्ट्रेट डाऊन येत असेल सरळ तर इथं 0.618चं एक लेवल असते फिबोनाची लावून घ्यायची. त्या लेवलवरून मार्केट अप साईडला परत जाऊ शकते. तसंच जर मार्केट 100 पॉईंटपेक्षा जास्त गॅप ओपन होत असेल तर मार्केट झिगझॅग पद्धतीने येत असेल तर ही 0.61 लेवलची मार्केट वर्क करत नाही, तर मार्केट डायरेक्ट येणार
ह्या लेवलला मार्केट 25,232ची जी क्लोजिंग होती कालची, त्या गॅप फिल करायला मार्केट डाऊन साईडला येते. हे झाला गॅप ओपनिंगचा विषय, समजलं. तसंच जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल तर आपण विचार करूया मार्केट गॅप डाऊन ओपनिंगचा. मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन होत असेल कुठं या लेवलच्या आसपास, मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर वेट करा, मार्केट वर यायचा. पंची क्लोजिंग होती कालची मार्केटची 25,232 या लेवलवरून, पण मार्केटचा स्ट्रेट आलं पाहिजे एकदम आलं तर मार्केट इथं सपोर्ट रेजिस्टन्स घेऊन मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. आजचा फर्स्ट कॅन्डलचा लो, फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट 25,152 ही या लेवलवरून मार्केट सपोर्ट घेऊन वरच्या साईडला इथं रेजिस्टन्स असो मार्केट वर येऊ शकतं. जर मार्केटने ही लेवल ब्रेक केली 25,152 तर मार्केट तिथून डाऊन साईडला येऊ शकतं 25,102च्या आसपास. तिथे एक सपोर्ट आहे मार्केटला, पण तो सपोर्ट वीक झालेला आहे ऑलरेडी. तिथून पण मार्केट तुटून डाऊन साईडला अजून जाऊ शकतं, पण शक्यतो मार्केट आज 25,150 पर्यंत पण नाही येऊ शकत. इथूनच मार्केट वर जाऊ शकतं, शक्यता आहे. जर मार्केट गॅप डाऊन ओपन होत असेल हे आणि इथून असं झिगझॅग पद्धतीने येत असेल 25,232च्या आसपास, तर इथून डाऊन साईडचा ट्रेड घेण्याची विचार पण करू नका. कारण मार्केटने इथे एखादा जर सपोर्ट बनवलेला असेल तर मार्केट त्या सपोर्टवर येऊन अपसाईडला जाऊ शकतं. तर अपसाईडचं टार्गेट काय असणार आहे मग 25,278 आणि त्याच्यानंतर 25,330 असं अपसाईडला मार्केट जाऊ शकतं, समजलं. तर हे होतं निफ्टी 50चं 14 तारखेचं ॲनालिसिस. सर्वांना व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगत चला. धन्यवाद तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल.